बोंदूकराचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली। तर खरात प्रकरण पूर्णपणे बाहेर आल्यास अनेकांचे राजकीय बळी जातील असं संजय राऊतांनी म्हटलंय। पाहूया। बोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शंका आमदार रोहित पवारांनी वर्तवली। खरातच्या बँक अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारी या 3 दिवसात मोठी उलाढाल झाल्याचा दावाही रोहित पवारांनी केला। 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या 3 महत्त्वाच्या दिवशी, कारण का 28 जानेवारी दादांचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला, या 3 दिवसामध्ये त्याच्या बँक अकाउंटमध्ये एवढी मोठी उलाढाल झाली कशी, एवढे ट्रान्झॅक्शन आले कसे, त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथं येत होता, कुठला हेतू देऊन त्या ठिकाणी पूजा करत होता, ह्या सगळ्या गोष्टी खराताला माहिती असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटरमध्ये त्याला मारलं जाईल, हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते। खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या। कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, हे अत्यंत गोपनीय माहिती असते, पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली। कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची, CDR वगैरे वगैरे वगैरे, ती कोणाच्या व्हॉट्सअपवरती सहज पाठवत नाही। CDR मला मिळणार नाही, मी खासदार आहे इतके वर्ष, मला कोणी देणार नाही। ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे ते गृह मंत्रालय किंवा मुख्यमंत्री, त्यांच्या मदतीशिवाय CDR तुम्हाला मिळू शकणार नाही। अशोक खरात प्रकरणावरून सत्तेतला मोठा पक्ष मित्र पक्षाची शिकार करणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत ही शिकार केली जाणार आहे असं रोहित पवार म्हणाले। SIT तुम्ही स्थापन केली, बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, पण काही नेत्यांच्या काही गोष्टी बाहेर येत नाही। मग त्या व्हिडिओचा आणि त्या माहितीचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी व काही लोकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी सत्तेतला मोठा पक्ष म्हणजे भाजप करते का काय, अशी शंका मात्र त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होते। हे भविष्यकार कधीपासून झालेत मला माहीत नाही आहे। त्यांनी आमची सत्ताधारी पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय होतंय त्याचं आत्मपरीक्षण करावं। अशा प्रकारचा कुठलाही उद्देश असायचं काहीच कारण नाही। कुठल्याही उद्देशानं बोंदू खरातची चौकशी होत नाही, तर या राज्यामध्ये तर अशा प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुढे येत असतील तर त्या ठेचून काढल्या पाहिजेत। ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यातूनच बोंदू खरातचं प्रकरण हे बाहेर आलेलं आहे। आता त्यामध्ये कोणी असतील त्यांना त्या ठिकाणी जर त्यामध्ये त्यांचा सहभाग असेल, संबंध असेल, तर त्याची किंमत मोजावी लागेल। ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली का आपोआप सगळ्यांचे बळी जातील। फडणवीस हे देवेंद्र फडणवीस हे अशा बाबतीमध्ये त्यांचा तो छंद आहे बळी घेणं। सुधाकरराव नाईकांचं एक वाक्य होतं, शिकार टप्प्यात आले की बार उडवायची। फडणवीस म्हणजे सुधाकरराव नाईक नाही, पण त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद आहे। दरम्यान खरातच्या दुष्कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर 6 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांचा वॉच होता असं वक्तव्य भुजबळांनी केलं। असे कोण बाबा लोक पण आले, आपल्याला वाटतं साहेब साधू आहे, संत आहे, नमस्कार बाबा, म्हणजे काय तो माणूस जो आहे तो काय त्याच्या दुष्कृत्यामध्ये काही सामील झालेला नाही, पण हे फोटो मग असे दाखवले जातात, पण त्याच्या दुष्कृत्यामध्ये जे सामील आहेत त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे ही कारवाई सुरू केली। दुसरीकडे खरात आयुष्यभर जेलमध्ये राहील इतके पुरावे सरकारकडे असल्याचं महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यानं पत्रकारांना खाजगी चर्चेदरम्यान सांगितलं। खरात आयुष्यभर जेलमध्ये राहील इतके पुरावे सरकारकडे, खरात कधीच बाहेर येणार नाही अशी केस सरकार उभं करते। खरात प्रकरणात अत्यंत महत्त्वाची माहिती सरकारच्या हातात आहे असं वक्तव्य राज्य सरकारमधल्या बड्या नेत्यानं केले। त्यामुळे खरात प्रकरणात आणखी काय काय बाहेर येणार आणि त्यातून कोणाच्या अडचणी वाढणार हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.